मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. प्रभाग 16 मध्ये अनियमित व दूषित पाणी पुरवठ्याने नागरिक त्रस्त. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात तीव्र संताप. कल्याण डोंबिवली महानगरपालिका KDMC अंतर्गत वॉर्ड I-9 प्रभाग 16 मधील आशेळे गाव, कृष्णानगर व गणपतनगर परिसरात मागील अनेक महिन्यांपासून पाणी पुरवठ्याची अत्यंत गंभीर व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नियमित, स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी न मिळाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आशेळे गावात आठवड्यातून केवळ 3 वेळा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र सदर पाणीपुरवठा कोणत्याही अधिकृत व निश्चित वेळापत्रकाशिवाय केला जात असून कधी पहाटे 4 ते 5 वाजेदरम्यान तर कधी रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास अचानक पाणी सोडण्यात येते. त्यामुळे नोकरदार वर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याहून अधिक गंभीर बाब म्हणजे नागरिकांच्या घरांमध्ये येणारे पाणी अत्यंत दूषित असून त्यातून गटारीसारखा तीव्र दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. असे अस्वच्छ व पिण्यायोग्य नसलेले पाणी थेट पिण्याच्या पाईपलाईनद्वारे पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांनी पोटाचे विकार, त्वचारोग तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका व्यक्त केला आहे. कृष्णानगर परिसरातही परिस्थिती तितकीच बिकट असून येथे आठवड्यातून फक्त 2 वेळा पाणीपुरवठा करण्यात येतो, तोही कोणत्याही ठराविक वेळेशिवाय. कधी मध्यरात्री तर कधी पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान केला जातो. या परिसरात येणाऱ्या पाण्यामधूनही तीव्र दुर्गंधी येत असून पाणी वापरण्यास अयोग्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गणपतनगर परिसरात देखील याच प्रकारची समस्या असून संपूर्ण प्रभाग अनियमित व दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की निवडणूक काळात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी 10 दिवसात पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची ग्वाही दिली होती. मात्र निवडणुका पार पडल्यानंतर आज तागायत कोणत्याही लोकप्रतिनिधीने किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने या भागात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलेला नाही. त्यामुळे दिलेली आश्वासने केवळ निवडणूकपुरती जुमलेबाजी ठरल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे. स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की स्वच्छ पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असताना दूषित पाणी पुरवून प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ करत आहे. वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करूनही संबंधित पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोपही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर KDMC प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून वॉर्ड I-9 प्रभाग 16 साठी पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे. पाण्याच्या गुणवत्तेची प्रयोगशाळेत तपासणी करून शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करावा. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. गली नंबर 7 मधून बोलत आहे. आमचं पाण्याची जी समस्या आहे ती अशी आहे की आम्हाला हफ्त्यातून 2 वेळेसच पाणी येतं, ते म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी. त्या पाण्याचं काही टाइम टेबल नाहीये. तो सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणत्याही वेळेत पाणी येतं, ज्याचं आम्हाला माहीतच नाहीये की नक्की किती वाजता पाणी येणार आहे, काय येणार आहे, किती वेळेसाठी येणार आहे. आणि त्यातल्या त्यात जे पाणी येतं त्याचे जर तुम्ही क्वालिटी बोलाल तर ती अशी आहे की ती पाणी पिण्यालायकच नाही आहे. ते आम्हाला वापरताना 10 वेळेस विचार करावा लागतो की हे पाणी आम्ही पिऊ की नाही. म्हणजे आरोग्याचा देखील इथे एक प्रश्न आहे. आता जेव्हा आपलं इलेक्शन झालं त्या इलेक्शनच्या दरम्यान बरेचसे उमेदवार आले ज्यांनी ह्याच मुद्द्यावरती आमच्यासोबत संवाद साधला की पाण्याची समस्या जी आहे ती कृष्णानगरमध्ये आम्ही सॉल्व्ह करू. जे त्याच्यानंतर तर कोणी इथं फिरकलेलं नाही आहे, एकही उमेदवार नाही. जो जिंकला तो तर मुळीच नाही. सो असं आहे की जर आम्ही इथे राहतो आणि तुम्हाला आम्ही मतं देत आहोत तर ह्याच भरोश्यावर देतो की तुम्ही आम्हाला ऍटलिस्ट पिण्याचं पाणी तरी द्याल. जर तुम्ही कॅपेबल नाही आहात पिण्याचं पाणी देण्याच्या पण, सो इट्स नॉट वर्थ इट. म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की मग काय उपयोग आहे. आम्ही आमचं मतं जे दिले आहेत ती तर वेस्टच गेलेली आहेत, काही उपयोगच नाही आहे त्यात. सो एकच निवेदन आहे की याच्याकडे तुम्ही लवकरात लवकर लक्ष द्या. KDMC कडे देखील आम्ही भरपूर वेळेस तक्रार केलेल्या आहेत. त्या तक्रारीचं पण काही निवारण आतापर्यंत झालेलं नाहीये. एवढं बोलून थँक्यू. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.